मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जात असते ना, तेव्हा ती जास्त परकी नाही वाटत. पण जेव्हा काही दिवसांनी ती माहेरी येते आणि तोंड हातपाय धुतल्यावर घरातला टॉवेल न घेता स्वतःच्या बॅगेतून छोटा रुमाल काढून तोंड पुसते, तेव्हा ती जास्त परकी वाटते. जेव्हा ती किचनच्या दरवाजातूनच पाण्याचा ग्लास ठेवायला जागा शोधते, जेव्हा ती विचारते फॅन लावू का, तेव्हा ती जास्त परकी वाटते. जेव्हा जेवायला बसल्यावर ती पातेल्याचं झाकण उघडूनही पाहत नाही, जेव्हा पैसे मोजताना ती मुद्दाम नजर दुसरीकडे फिरवून घेते, तेव्हा ती जास्त परकी वाटते. परत सासरी जाताना तिला विचारतात, आता कधी येशील? तेव्हा उत्तर देते, बघेन आता, काय माहीत कधी येणं होतं ते. जेव्हा गाडीत बसते आणि खिडकीकडे तोंड करून पाणावलेले डोळे लपवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र सगळा परकेपणा नाहीसा होतो. हा मायेचा खजिना त्यांच्याच नशिबात असतो, जो मुलगी झाल्याने दुःखी न होता आनंदाने गर्वाने फुलून जातो. मुलगी ओझे नसून आयुष्यातील हिरवळ आहे. तिला फुलू द्या, तिला बहरू द्या, तिला शिकू द्या. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.